नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची कामं आजपासून पुन्हा बंद करण्यात आलेली आहे। नागपूरमधील कंत्राटदार संघटनेचा काम बंद आंदोलनाचा निर्णय झालाय। हिवाळी अधिवेशनाला 17 दिवस बाकी असताना कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। थकीत 150 कोटी रुपये दिले नसल्याने हे काम बंद आंदोलन सुरू असल्याचं समजतंय। विधानसभा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तसंच एकनाथ शिंदेंचा देवगिरी आणि अजित पवारांच्या विजयगड बंगल्यासह विधान भवन, आमदार निवास, रवी भवन, नाग भवन येथील सर्व कामं सध्या ठप्प आहेत। राज्याचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून सुरू होत आहे। 17 दिवस बाकी आहेत। मात्र आता पुन्हा एकदा कंत्राटदारांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे। कंत्राटदार इथे आहेत संपूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि मुख्यमंत्री सचिवालयामध्ये मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहेत। मुख्यमंत्र्यांना निवेदन पोहोचतंय, काय मागणी आहे? मागणी हीच आहे, आमची जुनी मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिवाळीच्या अगोदर आश्वासन दिलं होतं। याच्या अगोदर आम्ही आरबीआय चौकात भीक मागो आंदोलन केलं, वेळेवर वारंवार आम्ही निवेदन दिलेले आहे। त्यांच्या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवला आणि सर्व कॉन्ट्रॅक्टर्सनी या वर्षी हिवाळी अधिवेशनाची कामं घेतली। कामंही पूर्णत्वात आलेली आहेत, परंतु सुरू केली, परंतु आम्ही वारंवार आश्वासन ते आमचं दिलेलं आश्वासन पाळत नाही आहे आणि त्याच्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टरनी आज मिळून हे केलेलं आहे की तुम्ही आधी आम्हाला पैसे द्या, तेव्हाच आम्ही हे काम सुरू करू। रवी भवन, विधान भवन, दोन्ही सभापतींचे मेन बंगले आणि आमदार निवास, रामगिरी, देवगिरी सगळे म्हणजे पूर्ण प्रिमायसेस मधले कामं बंद आहेत। हैदराबाद हाऊस कधीपर्यंत तुम्ही बंद ठेवणार किंवा याच्यावर काहीतरी तोडगा निघण्याची मागणी राहील? काय नाही, जोपर्यंत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नाही, पेमेंट येत नाही, तोपर्यंत कामं आता आम्ही किती निधी पाहिजे? किमान 150 करोड आहे। मॅक्झिमम 70-80% जरी मिळालं तरी आम्ही समाधानी आहोत। निधी नाही मिळाला तर यांची जी अधिवेशनाची शेवटची जी तयारी आहे ती पूर्ण ठप्प होणार आहे आणि होऊ शकते की यांना डेट वाढवावं लागेल, परंतु याची सर्वस्वी जबाबदारी हे सार्वजनिक बांधकाम विभागाची राहणार आहे। धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।